काही बंद होणार नाही. कोणी काही किती म्हटलं तरी सुद्धा आपली योजना बंद होणार नाही. या सरकारने सुरू केलेली योजना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, डबल इंजिनचे सरकार गेल्या 2.5 वर्षात काम केलं. मोदीजींनी मदत केली. अमितभाई पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून लँडस्लाइड मॅन्डेट या ठिकाणी आपल्या राज्याला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे निवडून आले आणि हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने रोटी कपडा मकान या 3 गरजा असतात आणि महत्वाची गरज म्हणजे मकान, म्हणजे घर. हे घर प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्यामुळे होत आहे. आणि म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या अशा लोकाभिमुख सर्वसामान्य माणसाला घरं देण्याच्या कार्यक्रमाला स्वतः आपले सहकार आणि गृहमंत्री अमितभाई उभे उपस्थित राहिले. त्यांचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या 20 लाख घरांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारताचे कणखर गृहमंत्री आणि ज्यांना लोहपुरुष म्हणून ओळखतात ते आदरणीय अमितभाई शहाजी, आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, मंचावर उपस्थित मुरलीधर मोहोजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, राम शिंदेजी, जयकुमार गोरेजी, योगेश कदमजी, माधुरीताई मिसाळ, सुजाता सौनिक, एकनाथ डवले, चंद्रकांत पलकुंदवार, समोर बसलेले सन्माननीय खासदार आणि आमदार आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले लाभार्थी, सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आत्ताच माननीय अमितभाई शहा यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती. आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे. पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं
आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे. आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. आणि मला आनंद आहे, आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात. आपल्यासोबत 34 जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे. तिथे आपले पालकमंत्री आहेत. 351 आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चाललाय. बहुतांश ठिकाणी जिथे पोहोचू शकले तिथे आमदार आहेत. आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे. सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत. कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत. आणि 20 लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत. 10 लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित 10 लाखांना काही मागे ठेवणार नाहीये. त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे. माझा विश्वास आहे पुढच्या 15 दिवसात जयकुमारजी, पुढच्या 15 दिवसामध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोहोचेल. आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय. आपण या निमित्ताने या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो. नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो. पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो. असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत. आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे. आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत. आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे. कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा, त्याला घर द्या, त्याला शौचालय द्या, त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आपण जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि यासोबत आपण 13 लाख घरं, मागचे 20 लाख घरं आताचे, आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, अहिल्या आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना, या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण 17 लाख घरं बांधतो आहोत. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 51 लाख कुटुंबांना घरं देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये